गेले 2 वर्ष जे दारू दारू विकतात त्याच्या विरोधात आम्ही सगळं ज्येष्ठ गावकर मंडळी त्याप्रमाणे युवक नवीन तरुण पिढी सर्वजण मिळून मंदिरामध्ये एक असा विषय घेतला की जे कोण आमच्या गावात दारू विकतात त्यांच्याबद्दल आम्ही कडक कारवाई काहीतरी करूया. कारण लहान मुलं आणि नवीन पिढी ही बरबादच्या दिशेने चाललेली आहे, व्यसनाने होत आहे असं आम्ही ठरवलं आणि आम्ही मंदिरात मिटिंग घेतली. त्या मिटिंगेत आम्ही जे दारू विकणारे लोक आहेत त्यांना आम्ही बोलून घेतलं. आम्ही त्यांना समजून सांगितलं की ह्याच्या पुढे तुम्ही दारू विकू नका, नाहीतर आम्ही कडक कारवाई करणार ह्याच्यावर. तरी असताना सुद्धा आम्हाला त्यांनी सहकार्य केलं नाही. सांगून सुद्धा दारू विकण्यात भरपूर त्यांच्यानी प्रोत्साहन स्वतः दारू गोव्यात आणून विकायला सुरुवात केली. ते असताना आणि जे दारू गाडी घेऊन येतात यायचे आणि रात्री झाल्यावर कोण सगळे लोक झोपी गेलेले असतात, कळत नव्हतं. पण ह्या एका महिन्यात असं की दिवसाचा पण दारू घेऊन यायला लागले. आणि आज तर आम्ही स्वतः आमच्या डोळ्याने बघितलं की गाडी आणून लावली आणि दारू त्या गाडीतून बाहेर काढत होते. सर्व आम्ही आमच्या गावकऱ्यांना युवक वर्गांना सगळ्यांना बोलवून आम्ही गाडी ओढून ठेवलं. पोलिसांना फोन केला, झाले 2 तास अजून काही कारवाई झाली नाही. आम्ही ज्या आमच्या डिसूजा मॅडम होत्या होळीच्या आदल्या दिवशी त्याच्यावर कंप्लेंट पण झाली आमच्यावर की आम्ही दारू विकतात त्यांच्या घरी जायचं नाही म्हणून आमच्यावर कंप्लेंट पण केली, आमच्या घरी येत नाही म्हणून. त्यावेळी साहेबांना आम्ही सांगितलं की असे दारू विकतात. त्यांना साहेबांनी सांगितलं होतं की कडक कारवाई करा म्हणून, पण कोणीही इथं आलं नाही. तर आम्ही ठरवलं की आम्ही स्वतःहून गाडी धरून देणार दारूची आणि आज आम्ही तसं केलं आणि गाडी आम्ही ओढून ठेवली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.